नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर आस्तिक मोरे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव. आज आपण ब्रिक्स संघटना यावर चर्चा करू. जगात आर्थिक दृष्टिकोनातून किंवा व्यापारिक दृष्टिकोनातून वेगवेगळ्या संघटना उदयास आल्या. त्यामध्ये अलीकडेच नव्यानं उदयास आलेली ब्रिक्स ही संघटना आज जगात आपले महत्त्व प्राप्त करत आहे, महत्त्वाचे स्थान तिला प्राप्त झालेलं आहे. ब्रिक्सला जगात एवढं महत्त्व प्राप्त होण्याचं कारण काय? आज वेगवेगळ्या ज्या काही संघटना या अगोदरच्या आहेत त्या संघटनेपेक्षाही ब्रिक्स एवढी महत्त्वपूर्ण, ब्रिक्सला एवढं महत्त्व देण्याचं कारण काय? तर ब्रिक्समध्ये आपण पाहतो, ब्रिक्स याच्या इंग्रजी अक्षरं पाहिलीत आपण, या संघटनेच्या नावामध्येच या देशांचं नावं समाविष्ट केले आहे. जी काही ब्रिक्सची संघटना समाविष्ट असलेली देश आहेत त्या देशांची पहिली नावं या ठिकाणी घेऊन ब्रिक्स नाव तयार करण्यात आलं आहे. याविषयी आपण थोडक्यात बघू. ज्यावेळी ब्रिक्स स्थापन करण्यात आलं, आज आपण पाहतो ब्राझील, बी फॉर ब्राझील, आर फॉर रशिया, आय फॉर इंडिया आणि सी फॉर चायना. ज्यावेळी ब्रिक्स स्थापन करण्यात आलं त्यावेळी ही 4 देश या ठिकाणी होती, पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला या ठिकाणी सदस्यत्व देण्यात आलं आणि तेव्हापासून ब्रिक्स हे नाव या संघटनेचं प्रचलित आहे. ब्रिक्सच्या उदयाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर हे 5 राष्ट्रांचं संघटन आज जे आहे, या 5 राष्ट्रांच्या संघटन जगात एक शक्तिशाली ठरेल याविषयीच्या भाकीत 2001 मध्ये गोल्डमॅन सॅक्स कंपनीचे अध्यक्ष जिम ओ नील यांनी बिल्डिंग ग्लोबल इकॉनॉमिक्स नावाचा लेख प्रकाशित केला आणि त्याच वेळी या ब्रिक्स ही संघटना, या 5 राष्ट्रांची संघटना ही जगात महाशक्ती ठरेल असं भाकीत केलेलं होतं. ही संघटना एवढी शक्तिशाली होण्यामागची मूळ उद्दिष्ट काय किंवा कारण काय, यामागच्या पार्श्वभूमी काय असेल, तर हे बघत असताना या देशाची शक्तिशाली जी स्थान आहे ती शक्तिशाली स्थान कोणती ही आपल्याला बघावं लागेल. तर यामध्ये जे 5 राष्ट्र आहेत, या 5 राष्ट्रांमध्ये असलेली जी काही शक्ती साधने आहेत ती वेगवेगळी आहेत. जागतिक लोकसंख्येच्या 40% लोकसंख्या हे ब्रिक्स देशांची आहे, हे लक्षात घ्या. आता 40% लोकसंख्या ही ब्रिक्स राष्ट्रांची आहे, म्हणजे या 5 राष्ट्रांमध्ये जर जगातले 40% लोक उरलेले असतील, राहत असतील, तर उरलेले 60% जे आहेत ती जगामध्ये पसरलेली आहेत. आता मग ही समस्या म्हणून बघायचं की संधी म्हणून बघायचं, हा सुद्धा एक दृष्टिकोन आहे. जगामध्ये जे काही वस्तू बनतात, जे काही वस्तूंचं उत्पादन होतं ते उपभोक्त्यांसाठी होतं आणि उपभोक्त्यांसाठी होत असल्या कारणाने जगातला 40% उपभोक्ता हा ब्रिक्स राष्ट्रांमध्ये समाविष्ट आहे. आणि म्हणून जगाला जेव्हा जेव्हा मार्केट पाहिजे, जगाला जेव्हा जेव्हा बाजारपेठ हवी आहे, ती मार्केट या ब्रिक्स राष्ट्रांशिवाय त्यांना उपलब्ध होऊ शकत नाही, लक्षात घ्यायचं. आणि म्हणून जगाला जर आपला अर्थव्यवस्था बळकट करून घ्यायची असेल तर या ब्रिक्स राष्ट्रांवर अवलंबून राहावंच लागेल. हा एक शक्तिशाली भाग
या ठिकाणी आहे. दुसरं, जगात जेवढं क्षेत्रफळ आहे ती सगळे क्षेत्रफळाची तुलना आपण केली तर त्या क्षेत्रफळाच्या 30% क्षेत्रफळ सुद्धा या ब्रिक्सला लाभलेलं आहे. केवळ लोकसंख्या लाभलेली नाही तर ही 30% सुद्धा क्षेत्रफळ, जमिनीचे क्षेत्रफळ या ठिकाणी मिळालेलं आहे. आता जमीन म्हणजे केवळ भूभाग जो आहे तो केवळ भूभाग असतो असं नाही. या जमिनीमध्ये वेगवेगळी खनिजं आहेत, वनं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची मृदा आहे. ही सगळा भाग सुद्धा या 30%चा भाग आहे, हे लक्षात घ्या. कारण हे 30%मध्ये असलेली जी खनिजे आहे, ही खनिजे, इथे असलेली वेगवेगळ्या प्रकारची मृदा, ही उत्पादनाच्या हे मोठ्या प्रमाणात नॅचरल रिसोर्सेस असतो, संसाधन असते, नैसर्गिक संसाधन आहे. आणि या नैसर्गिक संसाधनाचा आधार घेतल्याशिवाय मानवाला आपल्या साधनांची निर्मिती करता येत नाही. हा मुख्य आधार या ठिकाणी आहे. आपण पाहिलं आहे संसाधन म्हणजे काय आणि साधन म्हणजे काय. या अगोदर आपण क्लासमध्ये घेत असताना सुद्धा आपण साधन म्हणजे काय आणि संसाधन म्हणजे काय आणि नैसर्गिक संसाधन काय हा भाग डिटेल घेतलेला आहे. तर यामध्ये आपल्याला तुमच्या लक्षात येईल की जेव्हा जेव्हा मानवाला साधनांची गरज पडते तेव्हा तेव्हा त्याला संसाधनाची गरज पडते. आणि ती संसाधनं, ती नैसर्गिक संसाधनं या राष्ट्रांमध्ये मुबलक प्रमाणात आहेत. कारण इथे भूभाग आहे, जमिनीचे क्षेत्रफळ 30% आहे आणि या 30% क्षेत्रफळात ही सगळी संसाधने दडलेली आहेत. तर केवळ संसाधने नाहीत किंवा लोकसंख्या नाही तर जगातले जे काही GDP आहे त्या GDPचा 25% GDP सुद्धा या देशाचा आहे. असं आपल्याला ह्या ब्रिक्स संघटनेच्या बलशाली वैशिष्ट्यांमध्ये ही 3 वैशिष्ट्ये आढळतात. आणि हीच 3 वैशिष्ट्ये जगामध्ये ही संघटना महाशक्ती होईल हे भाकीत करण्यास भाग पडतात. रशियातील इक्टेरिनबर्ग येथे या ब्रिक्स संघटनेची पहिली परिषद झाली आणि ब्रिक्सची स्थापना झाली 16 जून 2009ला या संघटनेची स्थापना झाली. या अगोदर आपण म्हटलं आहे की ज्यावेळी ही संघटना स्थापन झाली त्यावेळीच या ब्रिक्समध्ये 4 राष्ट्र समाविष्ट होती. जो 5वा राष्ट्र आहे साऊथ आफ्रिका, हा साऊथ आफ्रिका 14 एप्रिल 2011 पासून 3ऱ्या अधिवेशनात जे आहे ब्रिक्सचे जे 3रं अधिवेशन झालं त्या 3ऱ्या अधिवेशनामध्ये याला सदस्यत्व देण्यात आलं आणि तेव्हापासून ब्रिक्समध्ये 5 सदस्य या ठिकाणी सदस्य देश आहेत. ब्रिक्सची उद्दिष्टे काय तर ब्रिक्स कशाला स्थापन झाले तर कोणतेही संघटना व्यापारिक दृष्टिकोनातून स्थापन होतो हे लक्षात घ्या. व्यापार व गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे म्हणजेच एकमेकांचे जे व्यापार आहे ते व्यापार त्याला वाढ, त्याचा विस्तार करणे आणि जी काही गुंतवणूक करायची आहे त्यांनी एकमेकांच्या राष्ट्रांमध्ये सहज गुंतवणूक करता यावी आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देता यावं हा हेतू उद्दिष्ट ब्रिक्सचा आहे. व्यापारासाठी जी काही आहे किंवा एकमेकांच्या राष्ट्राच्या विकासासाठी जी काही वातावरण पाहिजे आहे तो अनुकूल वातावरण, ती अनुकूल या ठिकाणी नियम जे काही असतील, ज्या काही अटी असतील व्यापाराच्या, त्या व्यापाराच्या अटी एकमेकांसाठी शिथिल करणं आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार करणं सोपं होईल. राष्ट्रांच्या विकासासाठी राष्ट्रातल्या राष्ट्रांमध्ये एक अनुकूल वातावरण निर्माण होईल, आर्थिक स्थिती बळकट होईल असं वातावरण निर्माण करणं यामागचे उद्दिष्ट आहे. मग हे करत असताना जी काही मदत हवी आहे, आर्थिक मदत आहे, ती एकमेकांच्या
देशांना करणे, एकमेकांना करणं आणि त्यातून आर्थिक विकासाचा वेग वाढवणं ही ब्रिक्सचं उद्दिष्ट आहे. ब्रिक्समध्ये जे काही नैसर्गिक संसाधनं आहेत, आपण पाहिलं की या ठिकाणी 30% जगाच्या 30% भूभाग क्षेत्रफळ या ब्रिक्स म्हणजे 5 राष्ट्रांमध्ये आहे. तर हा 5 राष्ट्रांमध्ये असलेला 30% भूभाग आहे आणि जी काही नैसर्गिक संसाधन आहेत त्या 30%मध्ये ते त्याचा सर्वोत्तम वापर कसा होईल, त्याचा युक्ततम वापर कसा होईल याचा पूर्णतः विचार करणं आणि त्या पद्धतीने त्याचा वापर करणं या ठिकाणी हे उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात जी काही अडचणी आहेत, जी काही अडथळे आहेत, कर पद्धती असतील, काही परवाने पद्धती असतील, तर ती अडथळे दूर करून त्याचा आर्थिक विकासाचा वेग वाढवणं हे उद्दिष्ट आहे. यानंतर बाजारपेठेचा विस्तार करणं म्हणजे एकमेकांच्या मार्केटमध्ये सहज व्यापार करताना प्रवेश करता येईल किंवा बाहेर पडता येईल. त्यामुळे या बाजारपेठांचा विस्तार होईल. 5 राष्ट्र एकमेकांच्या बाजारात जाऊन सहज वस्तू विकतील, तर ग्राहकांना सुद्धा त्या वस्तू सहज उपलब्ध होतील आणि आपली अर्थव्यवस्था बळकट करता येईल प्रत्येक राष्ट्राला. ज्या काही पायाभूत सुविधा देशांच्या विकासासाठी आवश्यक असतात, त्यामध्ये रस्ते असतील, वीज असेल, काही जलव्यवस्थापन असेल, अशा काही गोष्टी ज्या असतात त्याला पायाभूत सुविधा म्हणतात. त्या आधाराशिवाय आपण विकासाची कल्पना करू शकत नाही. त्याचा पायाच रचल्याशिवाय आपल्याला विकास करताच येऊ शकत नाही. अशा ज्या काही बाबी असतात त्याला पायाभूत सुविधा म्हणतात. तर वीज प्रकल्प असतील किंवा ऊर्जा साधने असतील, रस्ते आहेत, जल व्यवस्थापन आहे, त्याच्यात सिंचन प्रकल्प असतील वेगवेगळे, पुन्हा जे काही मोठमोठे प्रकल्प आपल्याला राबवायचे असतील, कारखाने राबवायचे असतील, तर हे सगळं करण्यासाठी आपल्याला सहज जर भांडवल कमी पडत असेल तर ते भांडवलाची व्यवस्था करणे आणि त्याच्यासाठी कर्ज देणे हे या ठिकाणी अपेक्षित आहे. शिक्षण क्षेत्रात सुधारणा करणे व व्यापाराचा विकास करणे हे सुद्धा उद्दिष्ट आहे. शिक्षण क्षेत्राला या ठिकाणी वाव देण्यात आलेला आहे. याचे कारण काय असेल, शिक्षण क्षेत्राला भर का बरं देण्यात आलं असेल, तर या ठिकाणी आपण पाहिलं की या ब्रिक्स राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संसाधने आहेत. पण त्या नैसर्गिक संसाधनाचा वापर करत असताना केवळ नैसर्गिक संसाधनाचा विकास करून होणार नाही किंवा त्याचा पुरेपूर वापर करून होत नाही. जसा निसर्ग हा एक संसाधन आहे, त्या प्रकारे मानव सुद्धा एक हा संसाधन असतो, हे विसरता येत नाही. आणि म्हणून जगातली 40% लोकसंख्या जर या क्षेत्रात राहतो, या ब्रिक्स संघटनेत राहतो, तर त्या 40% लोकसंख्येला मानव संसाधन दृष्टिकोनातून आपल्याला बघायचं असते. आणि तो एक संसाधन आहे, मानव सुद्धा एक संसाधन आहे. आणि म्हणून मानवाचा जर आपल्याला विकास करायचा असेल, त्या मानवाचा परिपूर्ण वापर करून घ्यायचा असेल, त्याच्या श्रमाचा वापर करून घ्यायचा असेल किंवा त्याच्या क्षमतेचा वापर करून घ्यायचा असेल, तर शिक्षण देणं फार गरजेचं आहे. त्या 40% लोकांना आपल्याला विकास प्रवाहात आणायचं असेल तर त्याच्यानुसार शिक्षण व्यवस्था करणं, प्रशिक्षण देणं, वेगवेगळ्या कलाकौशल्यावर आधारित शिक्षण देणं आणि त्यानुसार सुधारणा करणं, गरजेनुसार आवडीनुसार शिक्षण देता येईल, व्यापाराभिमुख शिक्षण पद्धती आपल्याला देता येईल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सुधारणा करणं आणि त्यातून मानव संसाधन निर्माण करणं हे अपेक्षित आहे. म्हणजेच देशाच्या 40% जी लोकसंख्या आहे त्याचा वापर आणि 30% भूभाग याचा वापर जर आपण केलं तर नक्कीच महाशक्ती होईल, ही बाब लक्षात येतो आहे. म्हणून शिक्षणाला या ठिकाणी महत्त्व देण्यात आलं आहे. रोजगाराच्या संधीत वाढ करणं, कारण
मोठ्या प्रमाणात 40% लोकसंख्या या ठिकाणी राहतो आहे, तर या 40% लोकसंख्येच्या हातांना जर आपण काम दिलं तर नक्कीच त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, आणि उत्पन्नात वाढ झाली तर त्यांचं दारिद्र्य सुद्धा आपोआप कमी होईल. यासाठी सुद्धा ही उद्दिष्ट या ठिकाणी ठेवण्यात आलं. त्यानंतर राजकीय आणि सांस्कृतिक सहकार्य करणं, म्हणजे एकमेकांच्या जे काही ब्रिक्स राष्ट्र आहेत त्या 5 राष्ट्रांपैकी एखाद्या राष्ट्रावर जर काही आपत्ती आली असेल तर ती आपत्ती आपल्याला सहज त्या आपत्तीवर मात करायचं असेल तर या राष्ट्राने एकमेकांना मदत करायची, आणि एखाद्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा इथल्या एखाद्या राष्ट्रावर काही दबाव निर्माण होत असेल तर एकमेकाच्या समर्थनात उभं राहायचं, एकमेकाच्या पाठपुरावा करायचं. ही बाब सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आली, ही उद्दिष्ट या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. आणि सांस्कृतिक सहकार्य करायचं, एकमेकाच्या संस्कृतीच्या विकासासाठी कसं सहकार्य करता येईल, कशी मदत करता येईल याचाही विचार करणं अपेक्षित आहे. केवळ विकास करून होणार नाही तर तो टिकाऊ विकास करणं, सस्टेनेबल विकास, डेव्हलपमेंट या म्हणतो आपण, की हा जी काही संसाधने या ठिकाणी आहेत, ही संसाधने 30% जी काही भूभाग या देशांना मिळाला आहे, त्या भूभागात असलेली जी काही नैसर्गिक संसाधने आहेत, ती संसाधने त्या संसाधनाचा वापर करत असताना, पुरेपूर वापर करत असताना, ती येणाऱ्या भविष्य काळातही कसं टिकून राहील याचा विचार करून आपल्याला विकास करायचा आहे. केवळ अल्पकाळाचा विचार करायचा नाही, तर ते दीर्घकाळात येणाऱ्या पिढीलाही तेवढा आनंद देणारे ठरतील. याला टिकाऊ विकास म्हणतात. तो टिकाऊ विकास करणे ही ब्रिक्सची उद्दिष्ट आहे. आणि जी काही राष्ट्र अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात ही मानवनिर्मित समस्या उद्भवत आहे, तो म्हणजे आतंकवाद. तर ह्या आतंकवादामुळे बरेच राष्ट्र, म्हणजे इव्हन अमेरिकेसारखं प्रगत राष्ट्रसुद्धा या ठिकाणी आतंकवादाच्या समस्येमुळे प्रभावित झालेला आहे. आणि म्हणून आतंकवाद ही जागतिक समस्या झालेली आहे. ती समस्या या ब्रिक्स राष्ट्रात उद्भवणार नाही, यासाठी त्यावर वेळीच उपाययोजना करणे आणि त्यासाठी सहकार्य करणे ही प्रमुख उद्दिष्ट ब्रिक्सची आहेत. ब्रिक्सच्या बाबतीत जर आपण, ब्रिक्स ही अगदी नवीन तरुण संघटना आहे, जी बाकीच्या ज्या संघटनांचा विचार जेव्हा आपण करतो त्या फार जुन्या संघटना झालेल्या आहेत. ही एकदम 2009 पासूनची संघटना आहे. केवळ 13 अधिवेशनं या देशाची झालेली आहेत, या संघटनेची झालेली आहेत. आणि त्या संघटनेमध्ये आज आपण पाहिलं तर त्याचं स्थळ आणि त्याची तारीख लक्षात घेतली तर केवळ 13 या ठिकाणी परिषदा झालेल्या आहेत. पहिली जी परिषद आहे ती रशिया येथील इकटेरिनबर्ग या ठिकाणी 16 जून 2009ला झाली, आणि याच वेळी या संघटनेची स्थापना झाली. यानंतर ब्राझील, जी काही राष्ट्र आहेत ती 5 राष्ट्र आहेत. त्या 5 राष्ट्रांमध्ये एक आपण अभ्यास केला तर असं लक्षात येतं की त्या ठिकाणी आडीपाडीने, म्हणजे एक राऊंड सिस्टम म्हणू आपण, त्या राऊंड सिस्टमने ह्या परिषदा होत आहेत. जसं रशिया आहे, रशियानंतर ब्राझील आहे, ब्राझीलनंतर चीन आहे, चीनचा नंबर संपला की भारताचा आहे, भारताचा संपला की दक्षिण आफ्रिकेचा आहे, आणि त्यानंतर पुन्हा सर्कल होत आहे. मग ब्राझील, मग पुन्हा रशिया, मग भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, आता ब्राझील झालं, आता रशिया झालंय, पुन्हा भारत आलाय. भारतानंतर पुन्हा उरलेली आता 2 राष्ट्र आहेत 5 पैकी, एक तर दक्षिण आफ्रिका आणि चीन. याच्यानंतरचं जे अधिवेशन आहे त्या 2 पैकी एका राष्ट्रात होईल, हे एकंदर आपल्याला असं लक्षात येतो आहे. आणि ह्या प्रत्येक अधिवेशनामध्ये एक वेगवेगळी थीम हे ठेवतात आणि त्या थीमवर पूर्णतः चर्चा करतात. जसं पायाभूत सुविधा असतील, शिक्षण क्षेत्र असेल, असा प्रत्येक आतंकवाद असेल, असा एक वेगळं उद्दिष्ट त्या परिषदेच्या पूर्णतः असतो. आणि त्यावरच त्या अधिवेशनात जास्त फोकस केला जातो.
बाकी सर्वांगीण विकास ही बाब आहेच, पण त्याबरोबर प्रत्येक अधिवेशनामध्ये एक विशिष्ट उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न त्या अधिवेशनात घेतलेला जातो. आज कोविड-19 मागील 2 वर्षापासून आपल्याला त्याचा प्रभाव दिसतो आहे आणि म्हणून जे काही परिषदे झालेत, 2 परिषदा ह्या ऑनलाईन झालेल्या आहेत. एक झालेली आहे आणि एक होऊ घातलेली आहे. तर ह्या दोन्ही परिषदा ऑनलाईन होत आहेत. याचे कारण कोविड-19 आहे, मात्र याच्या अगोदर हे प्रत्यक्ष झालेलं आपल्याला दिसतात. तर यावरून आपल्याला असं लक्षात येईल की भविष्यात ब्रिक्स एक शक्तिशाली संघटना ठरेल हे नाकारता येत नाही. आणि म्हणूनच ब्रिक्स कशी कमजोर होईल किंवा ब्रिक्स कशी तुटेल यासाठी जी काही राष्ट्र आहेत, प्रगत राष्ट्र किंवा विकसित राष्ट्र आहेत, युरोपियन राष्ट्र म्हणून थोडक्यात, ही राष्ट्र या ब्रिक्सला कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहेत. या ब्रिक्स कशी तुटेल, या ब्रिक्समध्ये कशी फूट पडेल यासाठी नीती अवलंबत आहेत. जर भविष्यात ही ब्रिक्स अशीच संघटना कायम राहिली आणि यामध्ये बळकटी जर निर्माण झाली तर भविष्यात नक्कीच बाकी ज्या काही संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांपेक्षा ब्रिक्स ही संघटना नक्कीच महाशक्ती होईल, हे भाकीत सत्य झाल्याचं आढळून येईल. याची फक्त एकच अट आहे की ही ब्रिक्स संघटना अशीच कायम राहावी, याच्यात कुठलेही मतभेद होऊ नये, याच्यात एकता टिकून राहावी. बस एवढंच एक या ठिकाणी आहे. या ठिकाणी हेच बलशाली होण्याचे या ठिकाणी मुख्य कारण ठरेल. म्हणून कारण या ठिकाणी ब्रिक्समध्ये ज्या विकासाशी संबंधित बाबी आहेत त्या सगळ्या अनुकूल बाबी ब्रिक्स राष्ट्रामध्ये आहेत. यांना बाकी राष्ट्रांची फार गरज भासणार नाही आपला विकास करण्यासाठी. धन्यवाद. Yeah.